श्री स्वामी समर्थ। आज आपण अमावस्येबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर दीप अमावस्या या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावे। पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत। पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी। फुलांची आरास करावी। सर्व दिवे प्रज्वलित करावे। हळद कुंकू फुले अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी। आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी। कणकेचे उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवावा। या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी। दीप सूर्याग्नि रूपस्तवम तेजसम तेज उत्तमम गृहाणम मत्कृताम पूजा सर्व कामप्रदो भव। अर्थात दीप सूर्यरूप व अग्निरूप आहेस। तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकावी किंवा वाचावी। घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, हेच आपली संस्कृती सांगते। दीप अमावस्येला लहान मुलांना का ओवाळतात जाणून घेऊया। आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या फार महत्त्वाचा समजला जातो। दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना तसेच समवयस्क मुलांचे औक्षण करावे अशी प्रथा आहे। त्यामागील हेतू कोणता ते जाणून घेऊयात। आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या फार महत्त्वाचा आहे। यंदा 24 जुलै रोजी दीप अमावस्या आहे। या दिवशी आपण घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करालच, त्यासोबतच घरातील लहान मुलांना औक्षण करायला विसरू नका। भारतीय संस्कृतीत दिव्याला वातींना तसेच ज्योतीला फार महत्त्व असते। भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राणशक्तीशी निगडित आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते। हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष असे महत्त्व आहे। त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडित घटक झाला आहे। म्हणून मुलांनाही वंशाचा दिवा असे म्हटले जाते। लहान मुलांना का ओवाळावे? प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं। त्याचप्रमाणे संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते। आजचे मूल हे भविष्यातील जबाबदार नागरिक असतात। त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे। याचा संबंध कृष्ण कथेत सुद्धा आहे। यमुनेच्या तीरावर दररोज गायी-गुरे मृत्युमुखी पडत होती। तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले। त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले। म्हणून यशोदेसकट सर्व सुहासिनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली। तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।